नमस्कार मित्रांनो, फिजिक्स अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण या ठिकाणी आपला चॅप्टर जो आहे मोशन इन प्लेन 11वीचा आपला जो चॅप्टर सुरू होता, जो आपण CET अल्सो स्टेट बोर्ड नीटसाठी बघत होतो, चॅप्टर आपला आज एंड होतो. जवळपास सगळ्या कॉन्सेप्ट आपल्याला बघून होतात. त्यानंतर आपल्याला याच्यामधले क्वेश्चन काय बघायचे तर आज आपण याचा एंड करणार आहे. तर वेळ न घालवता आपण सुरुवात करूया. त्याच्या अगोदर सर्वांनी लेक्चरला जास्तीत जास्त मित्रांपर्यंत लाईक करा, शेअर करा, अल्सो सबस्क्राईब करा. तुमच्या ज्या लोकांना, ज्या मित्रांना फिजिक्स अवघड वाटतोय, म्हणजे खूप टफ वाटतोय, त्यांना आपल्या फिजिक्स अकॅडमीसोबत कनेक्ट करून द्या. ओके, स्टार्ट करूया. तर आपण आजची जी आपली कन्सेप्ट आहे, लास्ट लेक्चरला आपण काही कन्सेप्ट बघितलेलं होतं. काय होतं कन्सेप्ट बाळांनो? आपल्या जे कन्सेप्ट होत्या त्या होत्या रेंज ऑफ प्रोजेक्टाईल, हाईट ऑफ प्रोजेक्टाईल, असे आपण इक्वेशन बघितलेले होते. त्याच्या पुढच्या आता आपण काय बघतोय टर्म, त्याच्या पुढची आपली टर्म आहे लास्ट पार्ट ऑफ दिस चॅप्टर, ती म्हणजे सर्क्युलर मोशन. आता सर्क्युलर मोशन म्हणजे काय असतं रे? कोण सांगेल बाळांनो? सर्क्युलर मोशन, रोटेशनल मोशन काय कॉन्सेप्ट असते? तुम्ही लोकांनी ऐकलेली आहे का? ठीक आहे, बघूया आपण याच्यामध्ये. पहिली गोष्ट, सर्क्युलर मोशन म्हणजे काय? जो ऑब्जेक्ट सर्क्युलर पाथवरती ट्रॅव्हल करतो. कशावरती? सपोज इथं आहे आणि तो असा या पाथवरती फिरतोय, तर त्या ऑब्जेक्टला आपण काय म्हणतो? तो सर्क्युलर मोशनमध्ये आहे. तर त्यासाठी काही आणखीन रूल्स, काय रेग्युलेशन्स लागू आहेत, त्यानंतर त्याला आपण सर्क्युलर मोशनमध्ये म्हणू. सगळ्यात अगोदर आपण याची डेफिनेशन बघूया. काय दिली आहे? ड्युरिंग सर्क्युलर मोशन द व्हेलॉसिटी डज नॉट रिमेन कॉन्स्टंट. सर्क्युलर मोशनमध्ये कोणत्याही ऑब्जेक्टची जी व्हेलॉसिटी असते ती कॉन्स्टंट नसते. म्हणजे काय असते? चेंजिंग असते, बदलते. दुसरा पर्याय बघूया. दुसरा पॉईंट आपला, फॉर सेम व्हेलॉसिटी वी नीड सेम डायरेक्शन अँड सेम मॅग्निट्यूड. जर आपल्याला याच्यामध्ये सर्क्युलर मोशनमध्ये ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी जर सेम करायची असेल तर आपल्याला त्याची मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन ही सेम लागेल. मग असते का आपली मॅग्निट्यूड डायरेक्शन सेम? डायरेक्शन ही सेम नसते, ऑलवेज चेंजिंग असते. मग व्हेलॉसिटी सेम होऊ शकत नाहीये. थर्ड काय आहे? थर्ड आहे आपली मेन डेफिनेशन. थोडंसं लक्ष द्या. द मोशन इन विच द मॅग्निट्यूड ऑफ व्हेलॉसिटी इज कॉन्स्टंट इज कॉल्ड ॲज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. त्यांनी काय सांगितलेलं आहे की अशी मोशन ज्याच्यामध्ये तुमची मॅग्निट्यूड ऑफ व्हेलॉसिटी ही कॉन्स्टंट असते, त्याला आपण म्हणतो युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. म्हणजे ऑब्जेक्ट आपला सर्क्युलर मोशन तर ट्रॅव्हल करतोय, पण त्याची व्हेलॉसिटी कशी आहे? मॅग्निट्यूड त्याची ती आहे कॉन्स्टंट. त्याला आपण म्हणतो युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. हिची डेफिनेशन आहे ते आपल्याला 1 मार्कला इम्पॉर्टंट आहे. किती? 1 मार्कसाठी इम्पॉर्टंट आहे. तुम्ही म्हणाल की सर तुम्ही युनिफॉर्म सर्क्युलर मोशनची डेफिनेशन सांगितली, मग सर्क्युलर मोशनची काय? म्हणजे याला आपण डेफिनेशन स्वतः बनवू शकतो. द पाथ ट्रॅव्हल्ड बाय द पार्टिकल इज अ सर्क्युलर पाथ, देन इट इज सेड टू बी इन सर्क्युलर मोशन. अशा आपण त्याची डेफिनेशन बनवू शकतोय. ठीक आहे, तुम्हाला UCM ची डेफिनेशन इथे इम्पॉर्टंट होती, ती आपण आता बघितली. पुढचा पॉईंट बघूया याच्यानंतर, जो आपला सेकंड पॉईंट आहे. तो सेकंड पॉईंट आहे, आता याच्या अगोदर आपण जेव्हा लिनियर डिस्प्लेसमेंट बघतो बाळांनो किंवा लिनियर मोशन बघतो. लिनियर मोशन म्हणजे काय? एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती जाणे, जी आपली एक रेषीय आहे किंवा स्ट्रेट लाईन आहे. लेट अस कन्सिडर, तुम्ही A ह्या पोझिशनला होता आणि इथून गेला B या पोझिशनला. कुठे गेला? A वरून B वरती गेला. जर A वरून B वरती जात आहे तर याला आपण काय म्हणतो? याला आपण म्हणतो बाळांनो लिनियर मोशन. ओके, लिनियर मोशन मध्ये आपण कोणकोणते कंपोनेंट्स बघितले चॅप्टरच्या सुरुवातीला? याच्यामधले आपण बघितली व्हेलॉसिटी, डिस्प्लेसमेंट, ॲक्सेलरेशन, अल्सो स्पीड, परत डिस्टन्स, असे काय आपण याच्यामध्ये कंपोनेंट्स बघितले. तर हे होते आपले लिनियर कंपोनेंट्स. आपल्याला हे सगळे कंपोनेंट्स अँग्युलर मध्ये कन्वर्ट करायचे आहेत. का तर आपले आता आहे रोटेशनल मोशन, त्याला आपण सर्क्युलर मोशन म्हणतो. या सर्क्युलर मोशन मध्ये आपल्याला सगळे कंपोनेंट्स अँग्युलर मध्ये चेंज होतात. म्हणून आपल्याला हे कंपोनेंट्स बदलायचे आहेत आणि ते आपल्याला अँग्युलर मध्ये कन्वर्ट करायचे आहेत. चला तर मग करूया. पहिली गोष्ट, डिस्प्लेसमेंट जर बघाल तर आपल्याला मिळते अँग्युलर डिस्प्लेसमेंट. तिकडे काय होते रे बाळांनो? लिनियर डिस्प्लेसमेंट ती होती आपली x. इकडे काय येईल? इकडे येईल थीटा. काय येईल? थीटा. का तर तिकडे तुमचं अंतर बदलतं मीटरमध्ये, इकडे अँगल बदलतो डिग्रीमध्ये, म्हणून आपण याला म्हणतो थीटा. याचं SI युनिट काय आहे बाळांनो? ते आहे रॅडियन. काय आहे? रॅडियन. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आपण बघतोय तो आहे अँग्युलर व्हेलॉसिटी. ओके, तुम्ही जर लिनियर मोशन मध्ये बघितलं तर व्हेलॉसिटी आपली काय होती रे? लिनियर व्हेलॉसिटी ती होती V. काय होती? कॅपिटल ऑफ V. अल्सो जर आपण अँग्युलर व्हेलॉसिटी या ठिकाणी बघितली तर ती असते आपली ओमेगा. काय असते बाळांनो? ओमेगा. W नाही म्हणायचं याला, आपण ओमेगा म्हणायचं आहे.
ही आहे आपली अँग्युलर व्हेलॉसिटी, पूर्ण बेसिक आपण घेतो याच्यामध्ये तुमचं. याचा फॉर्म्युला काय होईल मग, तिकडे होता लिनियर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आपला होता डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, बरोबर. मग इकडे काय असेल, डिस्प्लेसमेंटच असेल पण अँग्युलर डिस्प्लेसमेंट असेल. मग फॉर्म्युला आपला झाला अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, हा आपल्याला फॉर्म्युला मिळाला. अँग्युलर डिस्प्लेसमेंट काय आहे बाळांनो, थीटा आहे, टाइम काय आहे, टी आहे, म्हणजे W = थीटा अपॉन टी हा फॉर्म्युला तुम्हाला बघायला मिळतोय. अल्सो याच्यामध्ये तुम्ही याचं जर SI युनिट बघितलं तर ते तुम्हाला काय बघायला मिळेल, SI युनिट तुम्हाला मिळेल रॅडियन पर सेकंड. रॅडियन आहे थीटासाठी, सेकंड आहे टाइमसाठी, हे तुम्हाला यासाठी SI युनिट बघायला मिळते. अल्सो याच्यामध्ये तुम्ही आणखीन एक कॉन्सेप्ट जर बघितली, याच्यामध्ये आहे की नाहीये, याच्यामध्ये ऍड केलेलं नाहीये पण आपण इथे ऍड करूया. कॉन्सेप्ट आहे आपली अँग्युलर ऍक्सेलरेशन. ठीक आहे. लिनियर ऍक्सेलरेशन काय होती रे बाळांनो, कॅपिटल ए होती, सॉरी स्मॉल ए होती लिनियर ऍक्सेलरेशन. फॉर्म्युला काय होता, रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी म्हणजे व्हेलॉसिटी अपॉन टाइम. या ठिकाणी आपण बघतोय आता अँग्युलर ऍक्सेलरेशन. मग अँग्युलर ऍक्सेलरेशन काय असेल, ती असते आपली अल्फा. काय असते, अल्फा. ती काय मिळेल, अँग्युलर ऍक्सेलरेशन मिळालं आपल्याला अँग्युलर व्हेलॉसिटी पर युनिट टाइम, म्हणजे काय मिळेल, अल्फा = ओमेगा अपॉन टी, हा मिळेल तुम्हाला यासाठी फॉर्म्युला. हे काय होते, बेसिक्स ऑफ दिस सर्क्युलर मोशन, अल्सो चेंजिंग द लिनियर कंपोनेंट्स बाय अन अँग्युलर कंपोनेंट्स. ठीक आहे. याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं, पुढचा आपला एक पॉइंट आहे जो सर्क्युलर मोशनला मेन कारणीभूत असतो. म्हणजे सर्क्युलर मोशन या ठिकाणी कोण चालवतं तर ते आपण बघणार आहोत. तर काय दिले बघूया. सर्क्युलर मोशन इज प्रोव्हाइडेड बाय 2 फोर्सेस. ठीक आहे. सर्क्युलर मोशन त्यांनी सांगितलेलं आहे की 2 फोर्स देतात किंवा 2 फोर्स चालवतात. कोणकोणते आहेत, एक आहे सेंट्रीपिटल फोर्स आणि दुसरा आहे सेंट्रीफ्युगल फोर्स. सेंट्रीपिटल आणि सेंट्रीफ्युगल म्हणजे काय तर हे आपण बघूया. पहिला आहे सेंट्रीपिटल, ठीक आहे, दुसरा आहे सेंट्रीफ्युगल. डेफिनेशन बघूया. 1 मार्कला डेफिनेशन इम्पॉर्टंट आहे बाळांनो, 1 मार्कला. आणि 12वी मध्ये गेला तर तुम्हाला सेंट्रीपिटल सेंट्रीफ्युगल खूप ठिकाणी बघायला मिळेल. याचा फॉर्म्युला पण तुम्हाला खूप ठिकाणी बघायला मिळेल. द फोर्स ऑफ अट्रॅक्शन विच ऍक्ट्स टुवर्ड सेंटर इज कॉल्ड ॲज सेंट्रीपिटल फोर्स. त्यांनी काय सांगितलेलं आहे, जो अट्रॅक्टिव्ह फोर्सेस आहेत त्याच्यामध्ये असा फोर्स जो सर्कलच्या सेंटरच्या डायरेक्शनला ऍक्ट करतो त्याला आपण म्हणतो सेंट्रीपिटल फोर्स. ठीक आहे. सेंट्रीफ्युगल बघूया काय आहे, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन, एक मिनिट सॉरी, याच्यामध्ये आपण इथं पॉइंट बघितलेला आहे अगोदर सेंट्रीपिटल ऍक्सेलरेशन. ओके, त्याच्यानंतर आपण सेंट्रीफ्युगल बघणार आहे. सेंट्रीपिटल ऍक्सेलरेशन हा जो आपला पॉइंट आहे तो पॉइंट काय सांगतो, आपण अगोदर बाळांनो फोर्स बघितला सेंट्रीपिटल फोर्स. ओके, सेंट्रीपिटल फोर्स जो आहे तो फोर्स कुठून जनरेट होतो, तो त्याला एनर्जी कोण देतं तर त्याला एनर्जी देते सेंट्रीपिटल ऍक्सेलरेशन. कोण देते एनर्जी, सेंट्रीपिटल ऍक्सेलरेशन. मग या ठिकाणी पॉइंट बघूया. द ऍक्सेलरेशन प्रोव्हाइडेड बाय सेंट्रीपिटल फोर्स इज कॉल्ड ॲज सेंट्रीपिटल ऍक्सेलरेशन. अशी ऍक्सेलरेशन जी सेंट्रीपिटल फोर्स कडून प्रोव्हाइड केली जाते त्याला आपण म्हणतो सेंट्रीपिटल ऍक्सेलरेशन. ठीक आहे. याच्या पुढचा आपण पॉइंट बघूया. पुढचा आपला जो फोर्स होता तो म्हणजे सेंट्रीफ्युगल. आता येऊया आपण आपल्या सेंट्रीफ्युगल वरती. काय दिले डेफिनेशन, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन विच ऍक्ट्स अवे फ्रॉम दिस सेंटर इज कॉल्ड ॲज सेंट्रीफ्युगल फोर्स. 1 मार्कला इम्पॉर्टंट आहे डेफिनेशन. त्यांनी सांगितलेलं आहे की हा जो आहे तो एक्झॅक्टली अपोजिट टू द सेंट्रीपिटल आहे. सेंट्रीपिटल काय होता, तो सेंटरच्या डायरेक्शनला होता. मग हा काय असेल, अवे फ्रॉम सेंटर. मग त्यांनी तुम्हाला सांगितलेलं आहे की द फोर्स ऑफ अट्रॅक्शन विच ऍक्ट्स अवे फ्रॉम द सेंटर, म्हणजे असा फोर्स जो ऑब्जेक्टला सेंटर पासून लांब नेतोय, लांब ओढतोय, त्याला आपण काय म्हणतो, सेंट्रीफ्युगल फोर्स असं आपण त्याला म्हणतो. अल्सो याच्यामध्ये नेक्स्ट पॉइंट आहे तो म्हणजे आपली टँजेन्शियल ऍक्सेलरेशन. काय आहे टर्म, टँजेन्शियल ऍक्सेलरेशन इज प्रोड्युस्ड व्हेन मॅग्निट्यूड ऑफ व्हेलॉसिटी चेंज. आता ही कधी प्रोड्यूस होईल, जेव्हा आपली मॅग्निट्यूड ऑफ व्हेलॉसिटी चेंज होईल. कधी होते, ऑलवेज चेंज होते. सर्क्युलर मोशन मध्ये मॅग्निट्यूड ऑफ व्हेलॉसिटी ऑलवेज चेंज होते, त्यावेळी तुम्हाला टँजेन्शियल ऍक्सेलरेशन ही बघायला मिळेल. ओके, आता याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट, सेंट्रीपिटल सेंट्रीफ्युगल डेफिनेशन तुम्हाला समजलं, पण एक्झाम्पल काय असेल मला कन्सिडर का, लेटस कन्सिडर की तुम्ही लोक तुमच्या भागामध्ये खूप मोठमोठ्या यात्रा वगैरे असतात गावांच्या. ओके, त्याच्यामध्ये आपण एक हे बघतो, आपल्याकडे लंडन आय आहे बघा, खूप मोठा एक आकाश पाळणा आहे. लाईक ॲज दॅट आपल्याकडे काय पाळणे येतात त्याच्यामध्ये आपण बसत असतो. ओके, जेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये बसता, तुमचा एक मित्र खाली असेल आणि तुम्ही त्या पाळण्यामध्ये बसलेला आहात, जेव्हा तो फिरत असतो तुम्ही त्या पाळण्यामध्ये, तुम्हाला प्रत्येक पॉईंटला काय वाटतं रे बाळांनो, ओके
याच्यामध्ये जर आपण बघितलं अशा प्रकारे कन्सिडर करूया. ओके, हा आहे आणि तुम्ही कुठेतरी या ठिकाणी असाल, असे काहीतरी तुम्हाला याच्यामध्ये कंपार्टमेंट किंवा डबे असतात बसवलेले. पूर्ण बेसिक आपण याच्यामध्ये बघायचं आहे. तुम्ही इथे असाल, तुम्ही जेव्हा रोटेशन करताय, लेटेस्ट कन्सिडर तुम्ही क्लॉकवाईज डायरेक्शनला रोटेशन करताय. हे रोटेशन करत असताना जेव्हा तुम्ही हे रोटेशन कराल, तुम्हाला या पॉईंटला आलं की असं वाटतं की आता मी इकडून खाली जातोय. तुम्हाला असं वाटत नाही की मी इकडून जातोय. तुम्हाला या पॉईंटला आलं की असं वाटतं की आता आपण इकडून जातोय. इथून वर जाताना एवढं काय वाटत नाहीये, पण इथं आलं की परत इथून असं वाटतं की आता आपण तुम्ही इकडे फेकले जाणार आहात. ओके, मग हे फील काय होतंय, हा फोर्स काय आणि कोणता फोर्स आहे हा जो फोर्स आहे, हा फोर्स तुम्हाला सेंटर पासून लांब नेतोय, लांब ओढतोय. याला आपण म्हणतो सेंट्रीफ्युगल फोर्स. कोणता बघतो? सेंट्रीफ्युगल फोर्स आपण याला म्हणतो. अल्सो तुमचा जो या ठिकाणी एक फ्रेंड कलिग कोण उभा आहे, ओके, तो तुम्हाला बघतोय इथून कंटिन्युअसली. तो जेव्हा बघतोय, पण त्याला काय वाटतंय, तुम्ही त्या सेंटरच्या अलॉंग गोल गोल फिरताय, कंटिन्युअसली रोटेट करताय. ओके, तुम्ही जर त्याच्या अलॉंग रोटेट करताय, मग तो काय अज्युम करेल की तुम्ही सर्क्युलर मोशन मध्ये आहात. मग जेव्हा तो बघतोय तेव्हा त्याला वाटतंय की तुम्ही सर्क्युलर मोशन मध्ये आहात, म्हणजे तो बघतोय तो आहे सेंट्रिपिटल फोर्स, तुम्ही फील करताय तो आहे सेंट्रिफ्युगल फोर्स. म्हणजे हे सेंट्रिपिटल सेंट्रिफ्युगल हे फक्त डेफिनेशन डिपेंडंट नसून हे दोन जे आपले फोर्सेस आहेत ते डिपेंड आहेत फ्रेम ऑफ रेफरन्स वरती. कशावरती? फ्रेम ऑफ रेफरन्स, की तुम्ही त्याला कुठून बघताय. तुम्ही पाळण्यात बसून बघितलं तर तुम्हाला सेंट्रिफ्युगल जाणवेल, तुम्ही खाली उभं राहून बघितलं तर तुम्हाला सेंट्रिपिटल जाणवेल. हे आहे तुमच्या बेसिक कन्सेप्ट्स. आणखीन काही याच्यामध्ये डाऊट असतील तर तुम्ही याच्यामध्ये आपल्याला सांगू शकताय. ओके, ह्या होत्या आजच्या काय आपल्या कन्सेप्ट. व्यवस्थितपणे लिहून घ्या किंवा याच्या तुम्ही स्क्रीनशॉट पण कॅरी करू शकताय, नंतर तुम्हाला लिहिता यावं या वेसारखं. ओके, पहिली गोष्ट, इथं आपला हा चॅप्टर आहे तो पूर्णपणे एंड झालेला आहे. सगळे पॉईंट आपण बेसिक टू ॲडव्हान्स सगळे पॉईंट कव्हर केलेले आहेत. ईच अँड एव्हरी डेफिनेशन, ईच अँड एव्हरी डेरिवेशन, ईच अँड एव्हरी फॉर्म्युला तुम्हाला आपण व्यवस्थितपणे कॅरी केलेला आहे. ऑल्सो नेक्स्ट लेक्चरमध्ये, नेक्स्ट म्हणजे आपल्याला हे लेक्चर तुम्हाला ह्या वीकमध्ये एक 2 to 4 डेजमध्ये अवेलेबल होईल. त्याच्यामध्ये आपण CETचे क्वेश्चन बघणार आहे बाळांनो. हा चॅप्टर आपल्याला CETला आहे, महाराष्ट्र बोर्डच्या एक्झामसाठी. त्यासाठी जे काही याचे क्वेश्चन आहेत इम्पॉर्टंट, ते क्वेश्चन आपण सगळे बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत बघणार आहे. तर कनेक्टेड राहा आपल्या फिजिक्स अकॅडमी सोबत. नेक्स्ट लेक्चर तुम्हाला 11 फिजिक्सच्या रिगार्डिंग लवकरच मिळेल. CET तर मिळेलच, आपला नेक्स्ट चॅप्टर याच्यामध्ये सुरू होईल. तसेच तुमच्या ज्या लोकांना, ज्या फ्रेंड्सना फिजिक्स अवघड वाटतोय त्यांना आपल्या चॅनलसोबत कनेक्ट करून द्या. ओके, भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच.